केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक योजना व सवलती अपंगांसाठी सुरू केल्या व त्या सवलतींचा लाभ अपंगांना मिळावा म्हणून नियमावली सुद्धा प्रशासनाला बनवून दिली आहे। पण प्रशासनाचा बोगस कारभार व अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे अपंग या योजना व सवलतींपासून वंचित आहे। अनेक वेळा अपंग जनता दल सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरून अपंगांना हक्क मिळवून दिला आहे। पण नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या तालुक्यातील अपंग अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना व सवलतींपासून वंचित राहत होते। यासाठी अपंग जनता दल व सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या कार्यालयावर अपंगांचा धडक मोर्चा घेऊन नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या तालुक्यातील अंध अपंग, विधवा, निराधार यांच्या जीवनावश्यक मागण्यांचे निवेदन दिले असून यावेळी 500 अपंग व निराधार उपस्थित होते व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ नेते सुधाकर काळे, गोपाल वनवे, प्रमोद शेबे, अर्चना रिसे, अजय देसाई, रुस्तम शेख, अनवर शहा, शीला वनवणे, मुतलिक चाऊस, राहुल वानकडे, कंचन कुकडे, सरोज पुनसे, शालू ठोसर, विजय बाबर, राजिक शहा, शाहरुख शेख अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज अपंग जनता दल या संघटनेच्या वतीने दिनांक 29 तारखेला अपंगांच्या पुनर्वसनाच्या मागण्या मांडण्याकरिता उपविभागीय कार्यालय चांदूर रेल्वे येथे आंदोलनाचे आयोजन केले होते। त्या आंदोलनामध्ये त्यांच्या विशिष्ट मागण्या अधिकाऱ्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या विशिष्ट कालावधीमध्ये जर सोडवल्या गेल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि आत्मदहन करण्यात येईल आणि आत्मदहनास ते सर्वस्वी प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहील। काही प्रश्नावर कोणते अधिकारी इथे हजर होत नाही, हे अधिकारी नोकऱ्या करतात, ते हजर राहत नाही, त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल। म्हणून ह्या अपंगांचा प्रश्न सोडवण्याकरता जे आंदोलन लावण्यात येते त्यामध्ये शासनाची जबाबदारी आहे, प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की त्यांनी सरळ इथे उपस्थित राहावं, आपल्या नोकऱ्या व्यवस्थित कराव्या, असे वेळेवर आपले वेळ काढूपणा करून गायब व्हायचं नाही। म्हणून त्या अनुपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही शासन दरबारी कारवाई करण्यात यावी याकरता पण आम्ही लिहू, त्यांच्यावर कारवाई पण करण्यात येईल। तरी पुन्हा आता आम्हाला त्यांनी सोमवार दिवस दिलेला आहे। या आंदोलनाची सर्व मागण्या आमच्या सोमवारीच्या निराकरण करणार करिता आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू, नाही तर मंगळवारपासून पुन्हा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। त्याकरिता हे आंदोलन निश्चित केले होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।